नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्थानकाबाहेर आहोत। रात्री 27 एप्रिल रोजी रात्री जुने कल्याण आहे तिथल्या दत्ताळीमधनं दुचाकी चोरीला गेली होती आणि त्यानंतर कंप्लेंट करण्यात आली। त्यानंतर सतत पाठपुरावा करण्यात आला आणि त्यानंतर आज 28 तारखेला ती दुचाकी जी आहे ती परत मिळाली। गायकवाड जे राहतात दत्ताळीमध्ये त्यांची ती दुचाकी होती। मात्र दुचाकी मिळाल्यानंतर तिची अवस्था एका रात्रीमध्ये आपण पाहायला गेलं तर अतिशय जर्जर आणि दुरावस्था केलेली आहे। पूर्ण भंगारमध्ये देण्याच्या लायकीची ती गाडी ठेवलेली आहे। मात्र यामध्ये गुन्हेगार पकडला गेला 24 तासामध्ये, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। मात्र यासाठी आपले भाजप कल्याण शहर जे उपाध्यक्ष आहेत गणेश खंडारे सर, तर त्यांनी सुद्धा यासाठी निवेदन दिलेले आहे। एकंदरीत असं सगळं प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। मात्र अशा पद्धतीनं कल्याण शहरामध्ये जर अशा पद्धतीनं दुचाकी चोरीचे किंवा इतर ज्या घटना घडत असतील तर पोलिसांनी सुद्धा गस्त वाढवणं फार गरजेचं आहे। आणि जो गुन्हेगार पकडला गेला तो अतिशय म्हणजे 19 वर्षाचा आहे। त्यामुळे जर पुढची पिढी जर अशा मार्गाला जात असेल तर समाज म्हणून आपण काय देऊ शकतो किंवा कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींना आळा घालू शकतो आणि त्यासाठी कशा पद्धतीने आपण प्रयत्न केले पाहिजे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। काही 6 वाजता आम्ही बघितलं, त्यावेळेस मुलगा जिमला जायला निघाला, तेव्हा गाडी दिसली नाही। आम्ही सगळीकडे शोधलं दत्ताळीत, मग दत्त मंदिर मधून आम्हाला फुटेज मिळाले 7:30-8ला। त्याच्यानंतर दिसलं की रात्री 2:30 वाजता गाडी नेण्यात आलेली आहे आणि अल्पवयीन मुलगा दिसत होता, म्हणून आम्ही पोलीस केस केली। आणि त्याच्यानंतर पाठपुरावा घेतल्यावर व्हिडिओ वगैरे व्हायरल झाल्यानंतर मुलांच्या मित्रा थ्रू कळालं की हा मुलगा मनीषा नगर मधला आहे, म्हणून मी त्यांच्या घरी गेली, त्यांना दाखवलं आणि त्यांच्या वडिलांना पोलीस स्टेशनला हजर केलं। त्याच्यानंतर मुलगा हजर झाला। मग आता तुमची गाडी जी आहे तिची काय परिस्थिती आहे आणि याबाबतची वाईट परिस्थिती आहे। फक्त एवढंच समाधान आहे की गाडी मिळालं आणि गाडी बरोबर गुन्हेगार मिळाला। बाजारपेठ पोलीस स्थानकामध्ये आज निवेदन दिलेलं आहे, तर याबाबत आपण त्यांच्याशी बोलूयात। सर्वप्रथम तर मी बाजारपेठ पोलीस स्टेशनचा धन्यवाद करतो की त्यांनी 24 तासाच्या आतमध्ये गुन्हेगाराला गजाआड केलाय आणि त्या ताईंची गाडी रिकव्हर केलेली आहे। पण आज आम्ही निवेदन द्यायचं कारण असं होतं की कल्याणमध्ये जे गस्त आहे ती फक्त पार नाक्यावर निघाले की दूध न निघाले लाल चौकी आणि लाल चौकी परत पोलीस स्टेशन। तर ज्या कल्याणमध्ये जुन्या कल्याणच्या आळ्या आहेत, जसं सिद्धेश्वरी झाली, दत्ताळी झाली, नमस्कार मंडळाचा मागचा भाग झाला, ओक हायस्कूलचा मागचा, या सर्व ठिकाणी दारुड्यांची संख्या वाढत चालली आहे। तर त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलिसांना की भविष्यात या विषय किंवा अशा घटना घडायला नाही पाहिजे। म्हणजे पोलीस गस्त वाढवणं, सीसीटीव्हीची नियमित तपासणी करणं, काही ठिकाणी सीसीटीव्हीची गरज आहे तर त्याची मॅपिंग करून आम्हाला दिली तर आम्ही महापालिकेकडनं या गोष्टी करून घ्यायचा आम्ही प्रयत्न करू। आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना नागरिकांनाही आमचं आव्हान आहे की त्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। अनोळखी व्यक्ती अगर आपल्या परिसरात फिरत असेल तर त्याची कल्पना पोलिसांना किंवा आमचे नगरसेवक, आम्ही जी दात्रक जे कल्याण जुने कल्याण शहर अध्यक्ष त्यांचं कार्यालय सुद्धा पारनाक्या या ठिकाणीच आहे, किंवा मी आमची टीम संपूर्ण टीम 24 तास आम्ही लोकांसाठी अवेलेबल आहोत। आमचे नंबरही आम्ही फेसबुक वगैरे या माध्यमात आम्ही नेहमी सर्वीकडे दिलेले आहेत। कोणाला अशी काही अडचण आहे त्यांनी आमच्याशी किंवा आमच्या कार्यालयाशी संपर्क साधायला पाहिजे। तसं आहे, वाहन छोटं असं की मोठं ते कष्टासाठी आपण घेतो। जे आज कल्याणमध्ये वाहतूक कोंडीची आपण परिस्थिती बघताय, रिक्षा या मीटरमध्ये असून सुद्धा मीटरनी कोण जात नाही, म्हणून लोक काय करतात की 2 व्हीलरच्या माध्यमातून आपला जे मार्ग आहे तो सुरळीत व्हावा म्हणून त्या गोष्टींना आज तुम्ही इकडे जो गुन्हेगार बघाल तो कमी वयाचा आहे। म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये आज गुन्हेगारीच्या क्षेत्रात अगर वळत असतील तर यांना कुठेतरी मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे, किंवा घरच्यांनी आपला पाल्या बाहेर काय करतो यावरही लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे। यांच्याशी आज चर्चा करून आम्ही या संदर्भात काय NGOच्या मार्फत आपण या सर्व गोष्टी जनजागृती करू शकतो का, असे काही प्रोग्राम्स आपण घेऊ शकतो का, ह्याचाही आम्ही या संदर्भात पाठपुरावा करू। आणि होत असलं तर 100% आम्ही असे कार्यक्रम नक्कीच हातात घेऊ आणि जेणेकरून येणारी पिढी ही त्या मार्गाने जाता कामा नये आणि आई वडिलांचं नाव कुठेतरी त्या माध्यमातून जायला नाही पाहिजे, ते नाव रोशन करता पाहिजे। ते काहीतरी शिकून काहीतरी, आता तो पोरगा कॉलेजचा असं आम्हाला करण्यात आलं, त्या आई वडिलांवर काय बितली असेल की आमचा पोरगा चोरीच्या या केसमध्ये अडकला गेलाय। हे सर्व होणं खूप चुकीचं आहे आणि भविष्यात हे सर्व व्हायला नाही पाहिजे। तर मंडळी, हे होते गणेश खंडारे आणि त्यांनी सांगितले की कशा पद्धतीने कार्यरत ते राहणार आहे, त्यांचे सहकारी जसं पहिल्यापासूनच ते काम करतायत। मात्र जर आपण पाहायला गेले तर तरुण पिढी जर अशा पद्धतीनं वाईट मार्गाला लागत असेल तर त्यांना रोखणं फार गरजेचं आहे, कारण उद्याचं भविष्य आहे त्यांच्यामध्ये। आणि ते जर असे वागले तर मग पुढचं जे भविष्य असणार आहे आपल्या शहराचं, पर्यायाने आपल्या देशाचं, ते कुठल्या दिशेला जाईल हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे यासाठी जर आपल्याला मुळातच एक समाज म्हणून, समाज नेतृत्व म्हणून जर काम करायचं असेल तर आपण सुद्धा आपल्या घरात असणाऱ्या तरुणांना किंवा मुलांना
या सगळ्या गोष्टी आधीपासूनच शिकवणं फार गरजेचं आहे आणि ही वेळ आता आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनीच एक नागरिक म्हणून, सुजाण नागरिक म्हणून आपल्या घरातनच ही सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण प्रशासन म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी यासाठी पाठपुरावा करतच असतात, मात्र या गोष्टी होऊच नयेत यासाठी आपण पालक म्हणून आता पाऊल उचलणं फार गरजेचं आहे. पोलीस बंधा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.